नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाची अलॉटमेंट लागलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली हे पेज ओपन होईल किंवा डिप्लोमाच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती पण लिंक टाकलेली आहे। त्या लिंकवरती गेल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा ॲप्लिकेशन ID टाकायचा आहे अगोदर, त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची आहे। तर बघा या ठिकाणी आपण व्ह्यू वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल। यामध्ये तुम्हाला समजतं की तुमची कॅटेगरी कोणती। आता याच्यामध्ये चेक काय करायचं आहे आपल्याला, तर तुम्हाला अलॉटमेंट जे आहे कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे, ठीक आहे। आता या ठिकाणी बघा दिसतं इथं प्रेमिला विलासदास पॉलिटेक्निक मुंबई फूड टेक्नॉलॉजी हे कॉलेज लागलेलं आहे, तिला 7 नंबरचा प्रिफरन्स होता। ओके, आणि मेन काय चेक करायचं तुम्हाला, तर NT2 तुमची कॅटेगरी आणि ॲडमिशन कॅटेगरी ही सेम असायला पाहिजे। ओके, जर या ठिकाणी ॲडमिशन कॅटेगरी ओपन कन्वर्टेड जर झालेला असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो, ठीक आहे। ॲडमिशन कॅटेगरी ही तुमची NT जर असेल तर इकडे NTच पाहिजे, तरच तुम्हाला स्कॉलरशिप या ठिकाणी भेटत असते। अदरवाईज ॲडमिशन कॅटेगरी जर ओपनमध्ये कन्वर्ट झाली तर तुमची ॲडमिशन ओपनमध्ये झालेली असते। आता या ठिकाणी बघा सीट लेडीज ओपनची भेटलेली आहे, या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला। अलॉट सीट कोणती आहे ओपनची झालेली जर असेल तर त्याचा काही प्रॉब्लेम होत नाही, बट ॲडमिशन कॅटेगरी ही तुमची कॅटेगरीज पाहिजे, ठीक आहे। आय होप तुम्हाला समजलं असेल। अशा प्रकारे तुम्हाला तुमची अलॉटमेंटची लिस्ट जी आहे ती चेक करायची आहे आणि याची प्रोसेस जी असते तुम्हाला कॉलेजला घ्यायचं की नाही ॲडमिशन, ते पुढची प्रोसेस आहे। फ्रीज आणि नॉट फ्रीज ते उद्या करायचं आहे तुम्हाला, तर उद्याला मी डिटेल व्हिडिओ त्यावरती टाकेल। आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर करून घ्या, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।